अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं शेंडी बायपास परिसरात धडक कारवाई करत विक्रीसाठी आणलेले 5 गावठी कट्टे, एक स्कोडा कार आणि 2 मोबाईलसह एकूण 10,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे। गुप्त माहितीच्या आधारे MIDC डेअरी चौक ते शेंडी बायपास मार्गावरील वडगाव गुप्ता शिवारात छापा टाकण्यात आला। यावेळी पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ वय वर्ष 40 राहणार रसाळवाडी निघोज तालुका पारणे आणि बंटी उर्फ स्वप्नील बिभीषण पाबडे वय वर्ष 30 राहणार कावळ पिंपरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आलं। आरोपींकडून 5 गावठी कट्टे, 2 मोबाईल आणि स्कोडा कार असा एकूण 10,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ यानं ही अग्निशस्त्रे भैया उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले राहणार धाराशिव याच्याकडून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। भोसलेचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल तसेच आर्म ऍक्ट आणि मोक्का कायदा अंतर्गत अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। तसंच फरार आरोपी भैया उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले याच्यावर सुद्धा खून, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्टचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट कलम 325 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास MIDC पोलीस करतात। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळ यांच्या पथकाने केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांच्या आदेशान्वये अहिल्यानगर शहरामध्ये नाकाबंदी व पेट्रोलिंगची कारवाई चालू होती। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे आज रोजी पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान संशयित इसम नामे बंटी उर्फ स्वप्नील बिभीषण पाबळे वय 30 वर्ष व पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ राहणार निघोज हे त्यांच्या स्कोडा गाडीमध्ये आढळून आले। त्यांच्याकडे संशयास्पद हालचाली असल्यामुळे सदरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे गाडीची व त्यांची स्वतःची झडती घेतली असता त्यामध्ये त्यांच्याकडे 5 गावठी कट्टे मिळून आलेले आहेत। सदर 5 गावठी कट्ट्यांपैकी एका कट्ट्यास मॅगझिन नसलेले मिळून आलेले आहे। सदर आरोपितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर आरोपितांनी हे कट्टे त्यांचे मित्र भैया भोसले याच्याकडून घेतले असल्याचे कळवलेले आहे। तसेच त्यांच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांसह MIDC पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 540/26 BNS चे कलम 310(2), 352, 140(3) व आर्म ऍक्ट 325 प्रमाणे केला असल्याचे कबूल केलेले आहे। त्यांनी त्यांच्याकडे आणखी विचारपूस केली असता त्यांचे साथीदार बंटी हर्षद मनोज थोरात, जावेद किन्नर काळे, मिनीनाथ पोपट वागसकर, पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ व जितेश सुरेश सरडे असे हे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांनी ताब्यात घेतलेले आहेत। सदरचे गुन्ह्यामध्ये आर्म ऍक्ट प्रमाणे MIDC पोलीस येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे। या आरोपींकडे कडून 5 कट्टे मिळून आलेले असून त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी MIDC पोलीस येथील 540/26 हा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे।